याबाबत भारतीय जनता पार्टीची सर्व नेत्यांची आणि शिवसेनेची सर्व नेत्यांची स्पष्ट भूमिका राहणार आहे की खाली एखादा कोणी दुसरा माणूस काय म्हणतो याला फार अर्थ नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि गिरीश भाऊ या सगळ्यांनी सांगितलं आहे की नाशिकची जागा शिवसेनेची निवडून आणण्याची जबाबदारी ही मित्रपक्ष म्हणून आमची असणार आहे. त्याच पद्धतीने जळगावची जागा देखील शिवसेना आणि भाजपा एकत्रच लढणार आहे. याच्यातले ज्या लोकांनी फॉर्म भरले आहे त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या समजुतीअंती हे सगळं स्पष्ट होईल. पण यामध्ये नाशिकमध्ये भाजपा बिलकुल देखील कुठल्याही अपक्ष गटाला, अपक्ष व्यक्तीला मदत करणार नाही ही भूमिका तिथेही गिरीश भाऊंनी स्पष्ट केली आहे आणि जळगावमध्ये देखील ती गुलाबराव पाटील यावरती भूमिका स्पष्ट करतील. आता परंतु या ठिकाणी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील असं म्हणताय की नाशिकमध्ये काय होतं त्यानंतर जळगावमध्ये ठरवलं, जळगावचं गणित ठरलं. किशोर पाटील साहेब काय म्हटले मी ऐकलं नाही, ते ऐकल्यावर त्यावर मी बोलेन. दादा गुलाबराव पाटील यांनी पण अशी एक नाराजगी व्यक्त केलेली आहे. ते म्हणत आहे की आम्ही 5 जागांची मागणी केली की आम्हाला 4 जागावरच समाधान मानावं लागलं. आता बघा, काही गोष्टींचं समाधान हे मान्यवरही असतं. आता महायुती म्हणून लढत असताना भाजपाची स्ट्रेंथ सगळ्याच ठिकाणी 16 ठिकाणी भाजपा ही 1 नंबरचा पक्ष होता. मान्य आहे की जरी 1 नंबरचा होता तरी मित्रपक्षांना सोबत घेतल्याशिवाय तिथल्या निवडणुकाही आम्हालाही तसं सोप्यानं होतं, तसं त्यांनाही सोप्यानं होत्या. एकंदरीत आता तो निर्णय झालेला आहे आणि गुलाब भाऊंना कदाचित गुलाब भाऊंची मागणी होती की मुलासाठी शिवसेनेला ती जागा सोडावी, परंतु शिंदे सेनेला जागा कमी केल्यामुळे त्या शिंदे सेनेकडनं जागा फक्त 4 जागा झाल्यामुळे त्यांनी जळगाव हक्क सोडला. त्यामुळे आणि भाजपाची ही जागा वर्षानुवर्ष पारंपरिक भाजपा आज तिथे लढत आहे. 15-25 वर्षापूर्वीचा काही संदर्भ देऊन मला असं वाटतं की अलीकडच्या राजकारणात ती समीकरणं जुळणार नाहीत. परंतु राहिला विषय गुलाब भाऊंचा, तर गुलाब भाऊ महायुतीचे ताकदवार नेते आहेत. त्यांच्याशी बोलून आम्ही समन्वयाने सर्वच जण त्यांच्या आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली हे काम करणार आहोत. आता विजयाची किती खात्री आहे? 110%. मत किती प्लस असणार? 500+.